नमस्कार, जय शिवराय। तर तुमच्या नवीन व्लॉग मध्ये सहर्ष असं स्वागत आहे। आता आज आपला जो व्लॉग आहे जो आहे बॅक आणि चेस्ट स्प्लिट वर्कआउट बद्दल, आणि त्याच सोबत आपण मी माझ्या मील 1 मध्ये आणि मील 2 मध्ये काय काय प्रकारचं फूड घेतो, कुठलं न्यूट्रिशन घेतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर आता बॅक आणि चेस्ट हा स्प्लिट मी का करतो, तर मेन त्याच्या मागचं रिझन आणि त्यामध्ये कुठले कुठले एक्सरसाइजेस आपण करणार आहोत त्याच्या मागचं रिझन, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता सर्वात पहिलं मी स्टार्ट करतो डेचा माझ्या ब्लॅक कॉफी आणि शिलाजीत सोबत। आता ब्लॅक कॉफी मला सर्वात पहिलं तर एक कॅफीनमुळे एनर्जी देते, आणि सेकंड शिलाजीत जे आहे जे मला रिकव्हरी चांगल्या प्रकारचं देतं। तर हे मी मोस्टली एम्प्टी स्टमक घेतो आणि त्यानंतर मी माझा डे स्टार्ट करतो सर्वात पहिल्या एक वॉकने, जो माझा अराउंड एक 30 to 45 मिनिट्सचा वॉक असतो। तर आता आपण जाऊया वॉकला। सो मी तुम्हाला फॅट लॉस साठी एक प्रो टिप देईल जे आहे फास्टेड कार्डिओ। तर फास्टेड कार्डिओ हे तुमच्या फॅट लॉस जर्नीमध्ये एक रामबाणासारखं काम करेल। तर ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट फील होत आहेत। आणि त्याच्या आधी तुम्ही एकतर सॉल्ट वॉटर घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला क्रॅम्प्स वगैरे येणार नाही, किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता ज्याने तुमची एनर्जी लेवल हाय राहील। मी मोस्टली माझ्या प्री फास्टेड कार्डिओमध्ये कॉफी आणि शिलाजीत घेतो। कॉफी मला कॅफीन देते आणि शिलाजीत मला मोस्टली फटीक आणि बाकी रिकव्हरीला मदत करतं आणि माझा मूड चांगला ठेवतं। तर तुम्ही ट्राय करा फास्टेड कार्डिओ। आता आपण पुढे करणार आहोत आपला मील, जो स्वतः आपण बनवतो। तर बघूया आपण मीलमध्ये आपण काय काय घेतोय, प्रोटीन किती घेतोय, फॅट किती घेतोय। चलो भेटूया। हा आहे आपला मील 1 आणि याच्यामध्ये आपण घेतोय 2 स्कूप प्रोटीन जे वे आयसोलेट आहे, ज्यामध्ये अराउंड मला 1 स्कूप मध्ये 26 ग्राम प्रोटीन मिळतं। त्याचे 2 स्कूप म्हणजे 52 ग्राम प्रोटीन आपल्या या मील मध्ये आहे टोटल, आणि बाकी सगळं पकडून 8 ग्राम होईल बाकी पण छोट्या छोट्या इंग्रेडियंट्स मध्ये। त्यामध्ये आपण 50 ml दूध घेतो आणि थोडेसे फ्रूट्स घेतो जे मला एनर्जी देतील, आणि थोडेसे आल्मंड्स घेतो जो एक गुड फॅट सोर्स म्हणून काम करेल त्यामध्ये। आणि दुसरं त्यासोबत जे आहे ते हे मोस्टली एक थोडंसं ॲडिशनल कार्ब्स म्हणून मी घेतो जे आहेत मिक्स स्प्राउट, ज्यामध्ये मटकी आणि मूग आहे आणि थोडेसे पीनट्स आहेत, आणि थोडंसं टेस्टसाठी मी सॉल्ट आणि थोडासा एक मसाला टाकलेला आहे, त्याच्यामध्ये स्पाइस टाकला आहे त्याच्यामध्ये, जे म्हणजे तुम्हाला जे आवडतं स्पाइसेस ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। तर मोस्टली मी थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं सॉल्ट आणि थोडीशी स्मॉल लाईक हळद टाकतो मी। आणि सेकंड जे आहे हे थोडंसं ॲडिशनल रिकव्हरीसाठी आहे, ज्यामध्ये आहे एल सिट्रुलिन आणि त्यामध्ये सेकंड आहे एल ल्युसिन। तर ह्या 2 गोष्टी घेतो मी यामध्ये, जे मला थोडा टेस्टमध्ये पण हेल्प करतात अजून हे। आणि हा आहे आपला पूर्ण मील, ज्यामध्ये अराउंड 60 ग्राम प्रोटीन आहे। ओके, एक गुड अमाऊंट ऑफ कार्ब्स आहेत जे अप्रॉक्स मोस्टली तेवढं मी काउंट नाही करत, आणि सेकंड जो आहे तो फॅट आहे। तर हा आहे आपला मील 1 जो आपण प्री वर्कआउट ॲज इन म्हणून पण खातो, आणि 2 तासांनी आहे आपला वर्कआउट, ज्यामध्ये आज आपण हिट करणार आहोत बॅक आणि चेस्ट। त्यामध्ये बॅकला जास्त डॉमिनेट करतोय आपण, म्हणजे डेडलिफ्ट घेतोय फर्स्ट एक्सरसाइज जो असेल आपला। तो आज बघूया की आपण डेडलिफ्टला पण मॅक्स आउट कितीपर्यंत जाणार आहोत, व्हॉल्यूम कितीचा जातोय आपला। तर याचं जी टेस्ट आहे ते एकदम डेझर्ट सारखी लागते, जस्ट लाईक फ्रूट कस्टर्ड जसं असतं त्या टाईपमध्ये। खूप छान, खूप। आणि त्यासोबत जर का तुम्ही स्प्राउट्स घेत असाल जे स्लाइटली स्पायसी असतात, म्हणजे थोडक्यात एक स्वीट स्पायसी असं कॉम्बिनेशन होऊन जातं, म्हणजे एकदम ह्या गोष्टीवर तुम्ही एन्जॉय करता, तुम्हाला बाकी क्रेविंग्स वगैरेही होत नाही। टू स्पून्स थोडीशी ही असते कंपॅरेटिव्हली बाकीच्या कॉफीपेक्षा। तर आता आपण इकडे याला स्टार्ट केली।
सो हा आहे आपला मील 2 जो आपण पोस्ट वर्कआउट मध्ये घेतो. तर यामध्ये आहे टोटल 200 ग्रॅम पनीर, त्यामध्ये थोडंसं एक फ्रूट आहे आणि त्यानंतर आहे थोडा राईस आणि थोडीशी सब्जी, म्हणजे मोस्टली मिक्स व्हेजिटेबल कुठलीही सब्जी घेतो. तर आज थोडासा बटाटा आणि त्यामध्ये थोडीशी शेवग्याची शेंगा आहे. तर हा आहे आपला मील आणि त्यासोबत आपण घेतो 2 स्कूप प्रोटीन वे आयसोलेटचे. तर आता आपण आपला मील एन्जॉय करूयात.